हॅलो, हाय सर्वांना. तर बघा, फेसबुकवर एक ताईचा व्हिडिओ माझ्या समोर आला आणि त्यामुळे मी त्यांचं अकाउंट चेक केलं. तर त्यांच्या अकाउंटला त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे ना, तो बाबासाहेबांवर आहे आणि अण्णाभाऊ साठ्यांवर आहे. पण त्यामध्ये झालंय कसं, सोशल मीडिया आहे यार. सोशल साईटवर कुणी कितीही चांगलं असू द्या, कितीही, कोणी म्हणत नाही हा चांगलं. पहिली गोष्ट हे विसरायचं नसतंय. काय राहिला विषय, त्या ताईनी सुरुवात गीतापासून केली, गाण्यापासून केली आणि तसंच थोडे थोडे छोटे छोटे एक मुमेंट पॉइंट मांडत गेल्या. तेव्हा त्यांना तेवढी प्रसिद्धी नाही मिळाली. पण जेव्हा त्या मुंबईला आल्या आणि अशा मोजक्या मेन ठिकाणी भेट दिली, तिथे आता बघा, माणूस कितीही साधा असला ना तरी बी कशाला म्हणतात, चांगल्याची संगत धरली तर चांगलं होतं, वाईटाची संगत धरली तर वाईटच होतं. आता त्या चांगल्याच्या साईडला उभा राहिल्या तर महत्व चांगलंच मिळणार ना. पण झालं कसं त्याचं उलटं माहितीये का, ह्या सोशल मीडियावर. त्यांना महत्व मिळायचं तेवढं मिळालं चांगलं. त्या जिथं भेटल्या, जिथं त्या एक त्यांचं वैयक्तिक जाणं येणं भेटणं हे त्यांचं वैयक्तिक, पण ते सोशल मीडियावर व्हायरल झालं. आता सोशल मीडिया म्हणलं ना, जेवढं चांगलं असतं त्या गोष्टीला लोक व्हायरल तर करतात बरं का, पण एक निव्वळ नीच खालच्या लेवलनी. तर आता शेवटी बाई झाली, गडी झाला, एक मानवी प्राणी कुठपर्यंत दम काढतो. त्यांचा विषय खोलवर विचार करायसारखा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचा, अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा, त्या विचारांच्या असतानाही त्यांना पण ह्या सोशल मीडियावर काही ना काहीतरी चुकीचं बोलावं लागतं राव. आणि बोलतात त्या, हो, त्या पण बोलतात. काय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर रक्तात त्या दलितांच्या छोट्या मुलांच्या रक्तात असे खेळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण असं वेळ कधी आणत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करायचा. का तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे भारतरत्न, पूर्ण विश्वामध्ये त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं असूनही त्यांच्या विरोधात असणारे नरकासुर म्हणते मी त्यांना. नरकासुर अभ्यास तो पण आहे मला नरकासुरांचा. मी एकच अभ्यास
नाही घेतलेला, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांच्यापासूनच ते प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायला मिळतो आणि ते मी करते. तर मला एवढंच म्हणायचं आहे की त्या ताईंना एवढं मजबूर करतात लोक, वाईट अपशब्द रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, बोलण्यासाठी. तेच लोक दुसऱ्या आयडीवर छान 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 अशा कमेंट करतात. त्या ताईंना जे लोक ताई ताई खूप छान असे म्हणणारे आहेत ना, त्यांच्यातले गुण मी तुम्हाला सांगते. माझ्या स्वतःच्या अकाउंटवर लई बेकार बरं का. मग माणसाने त्या गिरगिडसारखं रंग का बदलायचा हो? का आपण जे आहोत तेच दाखवा ना जगाला. हिम्मत नाही ना. म्हणजे काही महिलांच्या अकाउंटवर घाणेरड्या कमेंट करायच्या, काही महिलांच्या अकाउंटवर छान छान कमेंट करायच्या. याने काय सिद्ध होतं? ठीक आहे, तुमची विचारधारा. ज्या महिलेला तुम्ही चुकीच्या कमेंट करताय ती महिला कदाचित चुकीची समजूया. ज्या महिलेच्या अकाउंटवर जाऊन तिच्या व्हिडिओला छान छान कमेंट करताय ती महिला ठीक आहे, योग्य आपण समजूया. पण तुमचं काय? तुम्ही दिसान तिथे तोंड मारून घेता काय? जिथे खायला मिळतं तिथे पंक्तीत बसून खाता आणि जिथे खायलाच मिळत नाही तिथे वाचा 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 वाचा. हो, नक्कीच मी बोलू शकते असं. त्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर जाऊन चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना काय, अरे तुमच्यातलं चांगुलपण तुम्ही दाखवा ना. तुम्ही किती चांगले आहोत. हा, आता हा विषयच नाही बरं का. मला लोक चुकीच्या कमेंट करतात, दुसऱ्यांना चांगल्या करतात. शक्यच नाही. 1, 2, 3 चुकीच्या कमेंट आल्या माझ्या व्हिडिओवर तर त्याच्या अपोजिट 10 कमेंट चांगल्या येतात मला माझ्या व्हिडिओवर. त्याचप्रमाणे त्या ताईंना 100 कमेंट चांगल्या जरी आल्या तरीही नाही, जास्त प्रमाणात चुकीच्याच कमेंट येतात त्यांना. हल्ली जशा त्या मुंबई दर्शन करून गेल्यात ना तेव्हापासून त्या एकदम अशा डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं दिसतं त्यांच्या चेहऱ्यावरून. नका रे, परेशान नका करू. कळलं का? भले त्या एक ठामपणे असं सांगतात लोकांना की माझा नवरा माझ्या पाठीशी उभा आहे. हो, अगदी मी पण म्हणते ना, माझा नवरा माझ्या पाठीशी उभा आहे.
पण शेवटी एकदा मन तुटलं ना तर संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ नाही लागत बरं का. अशा घटना घडलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. बिचारा सपोर्ट करणारा नवरा त्याला पण पुन्हा किती महागात पडतं हे माझ्या नवऱ्याच्या लक्षात येते, म्हणून ते मला सपोर्ट करीत नाही. ही गोष्ट मी सतत वारंवार म्हणते तुम्हाला की बाबांनो, मी ओनली वन वंदना गायकवाड एकटी आहे सोशल मीडियावर. 10 फीट जमिनीत गाडून जशाच तशी उभी राहते. जे मला भेटतं ना त्यांना. मला नाही घरचा आधार ना बाहेरचा. मी पण सायलेंट होते ना, पण लोकांना मान्यच नव्हतं ते. मी काय करू मग. बाई एकदा वायलेंट झालेली आहे, आता नाही येत जागेवर बरं का. नाना, तुम्हाला काय वाटतं? संस्कार तुम्हालाच माहित आहेत. कोणाचे आईबाप देतात रे वाईट संस्कार कोणाला? आणि जे तुम्ही बघता, जे तुम्हाला दिसतं ते आईच्या पोटी जन्म घेण्या अगोदरच शिकतं का? नाही, तुम्ही लोक शिकवता. लक्षात घ्या. तर मला एवढंच म्हणायचं आहे की चांगल्याला नका बनवू वाईट. त्या संगीताताईंनी एक विचार चांगले मांडलेले आहेत तुमच्या पुढं. डॉक्टर बाबासाहेब महामानवांचे, अण्णाभाऊ साठ्यांचे. तर तुम्ही तिथे किमान तशा ठिकाणी तरी समजून घ्यायला पाहिजे. घ्या समजून आणि नका देऊ त्रास त्यांना. त्यांचे व्हिडिओ मी बघितले आणि त्यांच्या त्या मुंबई दर्शन त्या करून घरी आल्या तेव्हापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये 4-2 शब्द तुमच्यासारखे बोलून टाकतात रे. कोणीतरी म्हटलं त्यांना काय किती महार ठेवले का काय, तर त्या काय सगळे महार तुलाच, तुझ्या माईलाच फलानन बिस्तानं मी एक ठेवून घेते. याचा अर्थ त्यांचा नवरा. म्हणजे बरोबर आहे ना. बाकीचे तू तुझ्या आईला, बहिणीला, तुझ्या म्हणजे हे झालं ना जशाच तसंच. आणि गरजेचं आहे राव, जशाच तसं गरजेचं आहे. आता त्या चांगलं तुमच्या समोर घेऊन येतात तर चांगलं म्हणा की. आता आम्ही बघा बरं, तुझ्या आईचा तुझ्या, आम्ही पण तुम्हाला, आम्ही म्हणजे मी गायकवाड वंदना, उगच कोणाला आई बहिणीवर कधीच बोलत नाही बरं का. म्हणजे कोणाच्या हृदयाला, मनाला, ह्या अंतकरणाला तडा जाईल असं मी कधीच वक्तव्य करत नाही. कुठपर्यंत? माझ्यापर्यंत गोष्ट निगडीत नसते ना तिथपर्यंत. जेव्हा माझ्यापर्यंत गोष्ट येते तेव्हा खानदान सोडा, पाहुणे रावळे सोयरे धायरे लांबून लांबून धागे दोरे जे जुडलेले असतात ना, त्यांच्या घराघरात ज्या माझ्यासारख्या बिचाऱ्या माया बहिणी महिला असतात ना, सगळ्याला लाईन लावते मी. आणि बारी बारीनं जी तुमची इच्छा माझ्याबद्दल असते ना, त्याहून हिची तर माझी इच्छा असते पुन्हा. पुन्हा तिथं हिसाबच नाही काय. हो, हे सत्य आहे राव. मी पण त्याच भीमाची वाघीण आहे, कळलं का? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाही सांगितलं
की तुम्ही फक्त जगासमोर मलाच पुढे आणा. तुम्ही पुढे जा, शिका, संघटित व्हा. तुम्ही पुढे जा. ते गुलामी, ते कायनून बायनून जे होतं ना, ते तुम्ही नका करू. नाही करायचं कधी. एवढं तर आम्हालाही कळतंय. मग चांगल्याला चांगलं म्हणा. तसं मी पण वाईट नाही कोणाला. जेव्हा तुम्ही मला वाईट समजता तेव्हा मी किती वाईट आहे ते खरंच दाखवून देते. पण मला तरी वाटतंय त्यांनी जो विषय मांडलाय ते चुकीचा नाही, पण जे खरं असतं ना ते कोणी पचवतच नाही हो. नाही पचवत. ज्या गोष्टी खऱ्या असतात त्या पचवताना लई जड जातंय लोकांना. लई जड जातंय. जसं की आपल्या ह्या शरीरातला, आपल्या ह्या धंडातलं ते अंतकरण यमराज काढून घेतय का काय, असं होतंय. तर आता मी तुम्हाला तुमच्यासारखं बोलणार आहे बरं का. म्हातारी आहे मी, वय झालंय. आता काय तरुण मुलांना तरुण वयामध्ये त्यांनी काय करायचं काय नाही करायचं यावर बोलू शकते का मी? नाही, मला कुठं अधिकार आहे. फक्त जे तरुण पिढीतले असतात ना त्यांनी खुल्लम खुल्ला वागून दाखवायचं आहे. वागून दाखवायचं आहे ना. एखादा अनुभवी म्हातारी जर काही बोलत असेल, ती पण आता त्या वयात नाही आणि तिने कुठे ना कुठेतरी ते भोगत आलेली बाई आपल्यासाठी काहीतरी बोलते, त्याच्यातून आपण काहीतरी माहिती मिळवायची. ही माहिती तर मिळवते तर रांडाचे म्हणणार होते व. ही माहिती तर मिळवते तर, पण पुन्हा काय म्हणते, अगे म्हातारी आहेस की देवधर्म कर जरा, टाळ मृदुंग वाजित बस. जणू काय तेच आता मला मनी ऑर्डर करणार आहे. तर मनी ऑर्डर आहे का नाही. टाळ मृदुंग जर वाजित बसले तर मला गिळायला नाही का लागणार 2 टायमाचं. त्याची तर कोणी काळजी घेत नाही. म्हातारी आहे बाबा, हिला बी आपण थोडी लय म्हातारपणाला मदत करावी. काय करणार आहे आता म्हातारं माणूस पोट भरण्यासाठी हातानं थापून खातंय ते महत्वाचं आहे म्हातारपणाला. ह्याचा विचार येतं का रे कुणाला? स्वतःच्या माईला किती उठून बसायला गेलं तर थापून घाल बाई म्हणतात. उगाच आपलं. मला बघा वाईट कमेंट करून चुकीची मग तुम्हाला सांगते, त्या संगीता ताईला परेशान करू नका. त्या स्टार्ट कुठून करतात, जय भीम जय लहुजी अजून काय काय म्हणतात तेवढं नाही मला पाड बरं का. त्या सगळ्यांना एकत्र करायला बघायला आता.
पण मला माहिती आहे एकत्र ना 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 ना